नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र, दैवी आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या प्राचीन कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. अशी कथा जिच्यात गौमातेने स्वतः लक्ष्मी मातेला मनुष्य धर्माच्या 5 अनमोल सत्यांची आठवण करून दिली. अशी 5 दिव्य रहस्ये जी कोणत्याही मनुष्याने समजून आत्मसात केली तर त्याच्या आयुष्यात कधीही अभाव राहत नाही, दरिद्रता जवळ येत नाही आणि कलियुगातही तो आनंद, समाधान, शांतता आणि आशीर्वादांनी भरलेला जीवनमार्ग जगतो. घनदाट जंगल, मंदिरांचे प्राचीन घुमट, नदी किनारी वसलेले ऋषींचे आश्रम, देवतांची कृपा आणि गायीच्या मुखातून प्रकटलेली ही दिव्य 5 तत्वे तुमच्या मनात एक नवीन प्रकाश उजळवतील. पण त्याआधी एक विनंती मित्रांनो, धार्मिक मराठी या पवित्र चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते भक्तिभावाने कमेंटमध्ये सांगा. तर प्राचीन काळच्या त्या दिव्य संध्याकाळी आकाशात हलक्या केशरी रंगाची प्रभा पसरली होती. दूरवरच्या पर्वतांमागून मंद वारा येत होता आणि जंगलातील उंच साल, देवदार आणि वडाच्या झाडांच्या फांद्यांतून सूर्याची शेवटची किरणं जणू सुवर्णधारा बनून खाली सांडत होती. अशा त्या वातावरणात गंगेच्या उपनदीच्या तीरावर असलेले महर्षी आत्मदेवांचे आश्रम दिव्य शांततेने न्हाऊन निघाले होते. आश्रमाच्या बाहेर पसरलेल्या हिरव्या मखमली गवतावर गौमाता शांतपणे चरण करत होती. तिच्या पादस्पर्शाने धरतीला जणू आशीर्वाद मिळत होता आणि तिच्या डोळ्यात करुणा, शांतता आणि मातृत्वाची मोहक झळाळी दिसत होती. त्या दिवशी आश्रमातील सर्व ऋषी संध्याविधीसाठी नदीकाठी जमले होते. पवित्र मंत्रोच्चारांनी वातावरण तुमदुमत होते आणि त्या पवित्र कंपनांमध्ये गौमाता स्थिर उभी राहून नदीकाठच्या दिशेने पाहत होती, कारण नदीपलीकडे असलेल्या प्राचीन लक्ष्मी मातेच्या मंदिराकडे तिचे ध्यान गेले होते. त्या मंदिराचा घुमट लाल सूर्यप्रकाशात चमकत होता, जणू सोनेरी पर्वतासारखा, आणि मंदिरेभोवती फुललेल्या पारिजातकाच्या सुगंधाने वातावरणात दिव्यता पसरली होती. तेवढ्यात आश्रमातील एक वृद्ध ऋषी गौमातेजवळ येऊन म्हणाले की आजच्या दिवसात अतिविशेष संयोग आहे, कारण महालक्ष्मी स्वतः या प्रदेशात भ्रमणाला येणार आहेत. हे ऐकताच गौमाता मान हलवून शांतपणे नदीकडे पाहू लागली, जणू तिला काहीतरी पूर्वीच ठाऊक होते. थोड्याच वेळात आकाशात स्वच्छ पांढऱ्या प्रकाशाची एक लहर पसरत गेली आणि मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक कोमल, तेजस्वी, सोनसळी प्रभा प्रकट झाली. ती प्रभा हळूहळू आकार घेत गेली आणि त्यातून दिव्य स्वरूपधारिणी लक्ष्मी माता प्रकट झाल्या. त्यांच्या चरणांखाली कमळे उमलत होती, त्यांच्या मुखावर अपरिमित सौम्यता होती आणि त्यांच्या कनिष्ठ स्मितात जगाला रक्षण करण्याचे करुणामय वचन दडले होते. त्यांचे आगमन पाहून नदीतील पाणी हलके चमकू लागले, जणू पवित्रता जाणून आनंदाने थरारले. त्याच क्षणी गौमातेला जाणवले की तिला मातेपुढे मानवजातीबद्दल काही महत्त्वाचे सांगायचे आहे. कारण दीर्घकाळ ती जगातील बदल, मनुष्याचे स्वभाव, त्यातील लोभ, अधर्म, परंतु त्याचबरोबर काहींची प्रामाणिकता आणि श्रद्धाही पाहत होती. माता पाण्याच्या काठावर आली तेव्हा पक्ष्यांनी एकाच वेळी गाणे सुरू केले आणि जंगलातील वारा शांतपणे थांबला, जणू संपूर्ण निसर्ग तिच्या आगमनाला प्रणाम करत होता. गौमाता हळूच पुढे झाली. तिची चाल मंद, पवित्र आणि नम्र होती आणि लक्ष्मीताई तिच्या डोळ्यात पाहू लागल्या. त्या क्षणी दोघांमध्ये कोणतेही शब्द न वापरता एक आंतरकथन सुरू झाले, जणू जगातील सत्याचे काही गूढ दालन उघडणार होते. आणि याच क्षणापासून उलगडणार होती ती 5 दिव्य गोष्टी, जी मनुष्याने समजल्या तर त्याचे जीवन कलियुगातही भरभराटीचे, शांततेचे आणि दिव्यतेने परिपूर्ण होणार होते. त्या क्षणातील दिव्यता इतकी गहन होती की जणू संपूर्ण सृष्टी निश्चल होऊन त्या संवादाकडे कान देत उभी होती. लक्ष्मी माता गौमातेच्या नेत्रांमध्ये पाहत होत्या आणि गौमाता हळूच त्यांच्या चरणांपुढे मान झुकवून उभी राहिली. तिच्या हृदयात साचलेल्या मनुष्य धर्माविषयीच्या गूढ निरीक्षणांनी जणू ओघळलेल्या पाण्याप्रमाणे वाहायला सुरुवात केली. गौमाता मनात म्हणाली की हे ब्रह्मांड चालते ते धर्म, करुणा आणि कृतज्ञतेवर, परंतु मनुष्य अनेकदा या तिन्हींचा विसर करून स्वतःच्या लोभाच्या अंधारात हरवतो. मानवी मन कधी दयाळू तर कधी कठोर, कधी संपत्तीच्या मागे धावणारे तर कधी भक्तीच्या प्रकाशात रमणारे. माता शांतपणे ऐकत होत्या. त्यांच्या नेत्रांत करुणेची सागरासारखी खोली होती. त्या क्षणी नदीकाठावरचा वारा मंदपणे वाहत होता आणि कमळांची पाकळी हलकेच थरथरत होती, जणू त्या संवादाला पुष्पांजली अर्पण करत.
गौमातेनंतर म्हणाली की मनुष्य जेव्हा नम्रता विसरतो तेव्हा संपत्ती त्याच्यापासून दूर जाते आणि जेव्हा तो परिश्रमांच्या पवित्र मार्गाचा त्याग करतो तेव्हा नशिबाचे दरवाजे बंद होतात. माता हे शब्द ऐकताना त्यांच्या ओठांवर एक दीर्घ स्मित पसरले. त्या म्हणाल्या की या जगात जे खरे पुण्य आहे ते मनुष्याच्या अंतःकरणात वसते आणि जेव्हा तो सत्य, संयम, दान आणि श्रद्धा या 4 मार्गांवर चालतो तेव्हा लक्ष्मी त्याच्या जीवनात स्थिरावते. तेवढ्यात मंदिराच्या शिखरावरून एक पांढरा कबूतर खाली उतरला आणि गौमातेभोवती फिरू लागला, जणू पवित्र संवादाचा दूत बनला. सूर्यास्त अधिक गडद होत गेला आणि परिसरात लाल सोनेरी प्रकाश पसरला. माता नदीकाठच्या एका दगडावर विराजमान झाल्या. त्यांच्या पायाजवळ पाण्याच्या लाटा मंदपणे येत होत्या आणि त्यावर चंद्राची पहिली शुभ किरणे पडू लागली होती. त्या वातावरणात गौमाता पुढे म्हणाली की मनुष्य कधीकधी धन मिळवतो पण समाधान हरवतो, कारण त्याला असणाऱ्याचे मूल्य कळत नाही. तो अधिक मिळवण्याच्या इच्छेत अगदी आयुष्यभर भटकत राहतो. माता मंदपणे म्हणाल्या की जो कृतज्ञ असतो, जो लहान गोष्टींसाठीही देवाचे आभार मानतो, तो कधीच दरिद्री राहत नाही. त्याच्यासाठी जगातील प्रत्येक दिवस आशीर्वादासारखा उमलतो. त्यावेळी नदीच्या पाण्यात चांदीसारखी चमक दिसू लागली. झाडांच्या फांद्यांतून पक्ष्यांचे किलबिल ऐकू येऊ लागले. जणू निसर्गाला जाणवले की एखादे महान सत्य प्रकट होणार आहे. गौमाता म्हणाली की माता, मला जगभर फिरताना जाणवले की मनुष्याला 5 गोष्टींचा विसर पडतो आणि ज्या दिवशी तो या 5 गोष्टी समजतो त्या दिवशी त्याचे जीवन बदलते. तो आनंदाने राहतो, धान्यसंपन्न राहतो आणि मनात भय राहत नाही. माता उत्सुकतेने म्हणाल्या, त्या 5 गोष्टी कोणत्या? आणि तेवढ्यात आकाशात एक मंद निळसर प्रकाश चमकला. जणू देवांच्या सभेतून संकेत आला होता की आता उलगडणार आहे प्राचीन काळापासून लपवलेले 5 दिव्य तत्वांचे गूढ. आणि याच क्षणी सुरू होणार होता त्या पवित्र रहस्याचा पहिला उलगडा, ज्यामुळे जगातल्या लाखो मनुष्यांचे भाग्य बदलू शकत होते. गंगेच्या उपनदी काठावर पसरलेल्या त्या दिव्य शांततेत गौमाता आणि लक्ष्मी माता एका गूढ क्षणात उभ्या होत्या. जणू विश्वाच्या लपलेल्या सत्यांची दारे त्यांच्यासमोर उघडत होती. चंद्रप्रकाश आता अधिक स्वच्छ होऊन नदीच्या पाण्यावर पांढऱ्या रेशमी वस्त्रासारखा पसरला होता. जंगलातील झाडांमधून हलकेसे धुकं खाली उतरत होतं आणि या सर्व वातावरणात गौमातेचा आवाज जणू अंतर्यामी उमटणाऱ्या मंत्रांसारखा स्पंदित होत होता. ती म्हणाली की माता, मनुष्याला जेव्हा स्वतःच्या हृदयातील शुद्धता समजत नाही तेव्हा तो चुकीच्या मार्गावर जातो आणि हेच अज्ञान त्याच्या जीवनात अशांती, भय आणि अभाव निर्माण करते. माता शांतपणे ऐकत होत्या. त्यांच्या नेत्रांत एक खोल करुणा भाव तरळत होता, कारण त्यांना माहीत होतं की मनुष्य देवाने निर्माण केलेला सर्वात संवेदनशील प्राणी आहे, परंतु तोच आपल्या हातांनी स्वतःच्या जीवनात अंधार निर्माण करतो. त्याचवेळी दूरच्या मंदिरातील घंटा मंद आवाजात वाजू लागली. तो आवाज जणू आकाशातून आलेला संकेत होता की सत्याचा पहिला दीप आता प्रज्वलित होणार आहे. गौमाता पुढे म्हणाली की माता, तुमच्या कृपेने मनुष्याला संपत्ती, सुख आणि सौख्य मिळतं, पण तो जेव्हा नम्रता विसरतो तेव्हा हे सर्व त्याच्या आयुष्यातून निसटू लागतं. यावर लक्ष्मी माता हलकेच म्हणाल्या की नम्रता हीच संपत्तीला स्थैर्य देणारी पहिली कळी आहे आणि जो अभिमानाच्या ओझ्याखाली दडतो तो कधीच सुखी राहू शकत नाही, कारण अभिमान मनाला रिकामं करत जातो. तेवढ्यात नदीच्या विरुद्ध तीरावरून हुशींचा एक गट प्राचीन स्तोत्र म्हणत आश्रमाकडे परतत होता. त्यांच्या हातातील कंदिलांचा प्रकाश वाऱ्यामुळे हलत होता आणि त्या प्रकाशाने नदीचा किनारा सोन्याच्या छटांनी उजळत होता. लक्ष्मी माता त्या स्तोत्राकडे कान देऊन म्हणाल्या की हे मंत्र जसे शुद्ध आहेत तसेच मनुष्याचे हृदय देखील निर्मळ असले पाहिजे, कारण अंतःकरण शुद्ध असेल तरच लक्ष्मी त्या घरी वसते. गौमाता हळूहळू पुढे आली आणि म्हणाली की माता, जगातील बदल पाहताना मला जाणवलं की मनुष्य जेव्हा दानाचे तत्व विसरतो तेव्हा त्याच्या हातून नशिबाचे दरवाजे बंद होतात, कारण दान म्हणजे केवळ वस्तू देणं नव्हे तर मनातील करुणा जागृत करणं आहे. माता हे ऐकून म्हणाल्या की दान हीच दुसरी दिव्य किल्ली आहे, जी दरिद्रतेचे बंध तोडून टाकते.
ज्याच्या मनात दयाभाव असतो त्याला माझ्या कृपेची कधीही कमी पडत नाही. नदीकाठावर मंद प्रकाशात उभ्या असलेल्या दोघींना त्या क्षणी आकाशात उमटलेली एक नीलवर्ण लहर जणू देवलोकातून आलेलं वरदायिनी आशीर्वादच वाटली. आसपासच्या वृक्षांच्या फांद्यांवरून खारी, मोर आणि पक्षी खाली उतरून जणू या दैवी संवादाचे साक्षीदार झाले होते. आणि या पवित्र वेळेत गौमाता पुढे म्हणत होती की माता, मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा प्रकाश त्याच्या सत्संकल्पांपासून उगवतो, परंतु तो जेव्हा स्वतःच्या स्वार्थात अडकतो तेव्हा तो मार्ग चुकतो. म्हणूनच या जगात सत्य, दान, नम्रता आणि कृतज्ञता या गुणांवर जगणारा मनुष्य कधीही दुःखी राहत नाही. आणि या क्षणी गौमातेला जाणवत होते की तिच्या मुखातून प्रकट होणाऱ्या 5 तत्वांपैकी 2 आता सृष्टीसमोर ठेवले गेले होते आणि पुढची तत्वे अधिक गूढ, अधिक गहन आणि अधिक कल्याणकारी होती. चंद्रप्रकाश अधिक उजळू लागला तसे नदीच्या पाण्यावर प्रतिबिंबित होणाऱ्या तेजामुळे परिसरात एक अद्भुत चांदीसारखा दिव्यपणा निर्माण झाला. लक्ष्मीमाता नदीकाठी दगडावर विराजमान होत्या आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली गौमाता जणू संपूर्ण सृष्टीच्या अनुभवातून आलेले ज्ञान प्रकट करण्यास सिद्ध होती. वातावरण इतके शांत झाले की दूरवरच्या जंगलातील झरेही मंद आवाजात वाहू लागले. त्या क्षणी गौमाता पुढे म्हणाली की माता, मनुष्याला मिळालेलं आयुष्य हे देवाचं वरदान आहे, पण तो जेव्हा असंतोषाने ग्रासला जातो तेव्हा त्या वरदानाची किंमत त्याला जाणवत नाही. ज्याच्या मनात असंतोष आहे त्याच्याकडे कधीही सुख टिकत नाही, कारण त्याला नेहमीच अधिकाची लालसा भेडसावत राहते. माता हे ऐकून डोळे मिटून शांत स्मित करत म्हणाल्या की कृतज्ञता हीच ती तिसरी दिव्य शक्ती आहे जी मनुष्याच्या जीवनात चैतन्य निर्माण करते. जो कृतज्ञ असतो त्याच्या जीवनात कधीही अंधार राहत नाही, कारण देव त्याच्या मनात सतत प्रकाश होतत राहतो. तेव्हा मंदिराच्या दिशेने एक जुना वारकरी त्यांच्या टाळांच्या आवाजासह पुढे जाताना दिसला. त्याच्या पावलात भक्तीचा ठेका होता आणि तो जाताना जय जयकारासारखे भजन गुणगुणत होता. तो आवाज जणू वातावरणात एक पवित्र स्पंदन घेऊन आला होता. लक्ष्मीमाता त्या आवाजाकडे पाहत म्हणाल्या की भक्ती आणि कृतज्ञता मनुष्याला देवापर्यंत पोहोचवतात आणि ज्याच्या मनात हे दोन्ही गुण असतात तो कधीही दरिद्री राहत नाही, कारण देव स्वतः त्याच्या घराची व्यवस्था करतात. गौमाता नदीकाठावरचे कमळ पाहत म्हणाली की माता, मी अनेक मनुष्यांना पाहिले आहेत. काहींना भरपूर धन लाभले पण मनाला शांती नव्हती, तर काहींच्या झोपडीत धन नव्हते पण हृदयात श्रद्धा आणि समाधान होतं, आणि तेच खऱ्या अर्थाने सुखी होते. माता हळूच म्हणाल्या की या जगात समाधानापेक्षा मोठं धन नाही. नदीच्या पलीकडून मंद धुकं उगवत होतं आणि त्या धुक्यातून प्राचीन मठाची छाया दिसू लागली. ते दृश्य जणू काळाच्या गर्भातून आलेल्या स्मृतीप्रमाणे भासत होते. गौमाता थोडी पुढे सरकून मातेच्या चरणांपुढे म्हणाली की चौथं तत्व म्हणजे सत्य आणि प्रामाणिकता. ज्यांच्या जीवनात सत्य आहे त्यांना कोणीही डळमळीत करू शकत नाही. सत्य मनुष्याला एखाद्या प्राचीन वडाच्या झाडासारखं भक्कम बनवतं. माता हे ऐकत म्हणाल्या की सत्य हा देवाचा श्वास आहे. जो सत्यावर चालतो त्याला देवाचा हात नेहमीच आधार देतो. तेवढ्यात जंगलातून एक मंद वारा वाहत आला आणि पानांमध्ये गूढ कंपन पसरलं. जणू निसर्गही या सत्याला मान्य करत होता. आणि या साऱ्या दिव्य वातावरणात गौमाता म्हणाली की 5वं तत्व म्हणजे आपल्या कर्मावर असलेला दृढ विश्वास. जो परिश्रम आणि श्रद्धेने कर्म करतो तो कधीही रिकाम्या हाताने परतत नाही, कारण कर्मच मनुष्याला त्याच्या नशिबापर्यंत पोहोचवते. लक्ष्मीमाता प्रेमाने म्हणाल्या की हे 5ही तत्व मनुष्याने पाळले तर कलियुगातही त्याचे जीवन कधीही दुःखी होणार नाही. तो नेहमी संपन्न, शांत आणि देवकृपेने नाहून निघालेला राहील. नदीच्या पाण्यात चमकणाऱ्या चंद्रप्रकाशात त्या दोघींच्या सावल्या एकत्र दिसत होत्या. जणू सृष्टी आणि करुणा एकत्र येऊन मानवजातीच्या कल्याणाचा मंत्र उलगडत होता. त्या प्राचीन रात्रीचे वातावरण अधिक गूढ होत गेले. तसे जंगलातील प्रत्येक फांदी, प्रत्येक पान, प्रत्येक वारा आणि प्रत्येक लहर जणू लक्ष्मीमाता आणि गौमाता यांच्या संवादाचे साक्षीदार बनले होते. चंद्र आकाशात उंच उठला होता आणि त्याच्या रजत किरणांनी नदी, झाडे, मंदिरे, आश्रम आणि दूरवर पसरलेली भूमी चांदीच्या थराने झळाळून उठली होती. त्या चांदण्यात आश्रमाकडे जाणाऱ्या वाटेवर महर्षी आत्मदेवांचे शिष्य धीम्या पावलांनी परतत होते. त्यांच्या हातातील दीप मंद प्रकाश देत होता. त्या प्रकाशाचे झोत पाण्यावर पडून विखुरत होते आणि त्यातून एक अद्भुत दिव्यता पसरत होती. या वातावरणात गौमाता शांत उभी होती.
पण तिच्या डोळ्यांत आता आणखी गहनतेचा प्रकाश दिसू लागला होता. जणू पुढील तत्वे सृष्टीसमोर प्रकट करण्याची उर्मी तिच्यात जागृत होत होती. लक्ष्मी माता त्या प्रकाशाकडे पाहत म्हणाल्या की या जगात 5 तत्वे कोण समजतो त्याचे आयुष्य स्वतःच सुवर्णमय होत जाते. आणि ही 5 तत्वे केवळ धनासाठी नाहीत, तर आत्म्याच्या शांतीसाठी, हृदयाच्या निर्मळतेसाठी आणि जीवनाच्या संपूर्णतेसाठी आवश्यक आहेत. गौमातेनं मान हलवली आणि हळूच पाण्याच्या दिशेने पाहत म्हणाली की माता, या जगातील अनेक राजे, व्यापारी, पराक्रमी वीर आणि सामान्य जन मला दिसले. काहींनी युद्धे जिंकली, काहींनी संपत्ती मिळवली, काहींनी साम्राज्य उभारले, पण समाधानाच्या दिशेने वाट शोधू शकले नाहीत, कारण त्यांना अंतःकरणातील प्रकाशाची जाणीव नव्हती. नदीकाठावर पाण्याच्या तरंगांनी मंद आवाज केला आणि त्या आवाजात एक अतुलनीय सौंदर्य जाणवत होते. लक्ष्मी माता त्या तरंगांचा स्वर ऐकत म्हणाल्या की ज्याला समाधानाची किल्ली सापडली तोच खऱ्या अर्थाने देवाच्या मार्गावर चालतो, कारण देव त्याच्याकडे आकर्षित होतात ज्याच्या मनात लोभ नाही तर कृतज्ञतेचा प्रकाश आहे. त्यावेळी आकाशात तरंगणाऱ्या मेघांनी थोडासा बदल केला आणि चंद्रप्रकाश अधिक शुद्ध झाला. जणू वरून देवांनी सत्यावर शिक्का मारला होता. गौमाता पुढे म्हणाली की माता, या पृथ्वीवर मनुष्य कितीही मोठा झाला, कितीही धनसंपन्न झाला, परंतु त्याने पृथ्वी, निसर्ग आणि प्राणीमात्रांविषयी आदर ठेवलाच पाहिजे, कारण जो निसर्गाचा आदर करतो त्याच्यावर देवकृपा सदैव राहते. जंगलाच्या दिशेने दूरवर एक हरिण कळ्या उडवत पळत होतं. त्याच्या पावलांचा आवाज शांत रात्रीत हलकेच घुमत होता. जणू निसर्ग स्वतःच या दिव्य संवादाचे स्वागत करत होता. लक्ष्मी माता म्हणाल्या की निसर्ग हा देवांचे मंदिर आहे आणि जो त्याचा आदर करतो तो नेहमी सुखी राहतो, कारण सृष्टी त्याची रक्षा करते. गौमाता पुढे म्हणू लागली की मनुष्याच्या जीवनात श्रद्धा, संयम आणि करुणा या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे भाग्य बदलते. अनेकांना वाटते की धन मिळालं म्हणजे सुख मिळालं, पण खरी श्रीमंती मनाच्या शांततेत असते. आणि हे जग फक्त त्यालाच आपली सौंदर्य उलगडते जो मनाने स्वच्छ आणि प्रामाणिक असतो. त्या क्षणी नदीकाठावरून एक मंद सुवास आला. तो सुवास आश्रमातील ऋषींच्या हवनातून उठणाऱ्या धूपाचा होता आणि त्यात विलक्षण आध्यात्मिक स्पर्श होता. जणू आकाश आणि पृथ्वी यांच्यातील ऊर्जेमध्ये एक अप्रतिम संतुलन निर्माण झाले होते. त्या शांत रात्रीचा सुगंध अधिक गहिरा होत गेला तसे नदीकाठावरील हवा जणू मंदपणे स्पंदू लागली. लक्ष्मी माता आणि गौमाता यांच्या संवादाने सृष्टीच्या अंतर्यामामध्ये एखाद्या प्राचीन रुद्रीसारखा प्रतिध्वनी निर्माण केला होता. झाडांच्या पानांवर चंद्राच्या प्रकाशाने निर्माण केलेली रजतरेषा जणू आकाशाच्या दिशेने पवित्र स्तोत्र उंचावल्यासारखी दिसत होती. त्यावेळी गौमातेच्या मनात असंख्य आठवणी उलगडू लागल्या. तिने पाहिलेलं जग, माणसांचे स्वभाव, त्यांचे धर्म, त्यांचे अधर्म, त्यांची सत्यता, त्यांची फसवणूक, त्यांची करुणा, त्यांचा लोभ, सगळंच जणू तिच्या डोळ्यांसमोर उभं होतं. ती पुढे म्हणाली की माता, मनुष्य हा चमत्कारिक प्राणी आहे, कारण त्याच्यात देवाच्या कृपेची क्षमता आहे, पण त्याच्यात अंधकाराचीही शक्ती आहे. कोणत्या शक्तीकडे तो वळतो हे त्याच्यावर अवलंबून आहे. जिथे श्रद्धा आणि संयम आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहते, आणि जिथे लोभ, फसवणूक आणि अहंकार आहे तिथे माझी कृपा नष्ट होते. लक्ष्मी माता गौमातेचे शब्द ऐकत डोकं हलवत होत्या. त्यांच्या डोळ्यात त्या क्षणी तेज नव्हतं, तर अत्यंत गहन करुणा होती. जणू त्या म्हणत होत्या की मानवजात ही माझी संतती आहे. मी तिला संपन्नतेचा आशीर्वाद दिलाय, पण तीच संपन्नता कशी टिकवायची हे तिच्या आचरणावर अवलंबून आहे. तेवढ्यात नदीच्या पाण्यातून एक छोटा तरंग उठला आणि त्यावर चंद्रप्रकाश झळकू लागला. त्या तरंगाच्या हालचालीत एखाद्या प्राचीन मंत्राची लय होती. पुढे गौमाता म्हणाली की माता, मी अनेक मनुष्यांना पाहिलं आहे. काहींच्या घरात सोने होतं पण शांतता नव्हती. काहींच्याकडे फक्त मातीचा दिवा होता, पण त्या दिव्याच्या उजेडात अमर्याद समाधान होतं. त्यांची झोपडी देवांनी भरलेली वाटत होती, कारण त्यांच्या अंतःकरणात कपट नव्हतं, सचोटी होती, आपुलकी होती.
माता शांत स्वरात म्हणाल्या की सचोटी असलेला मनुष्य माझा खरा भक्त आहे, कारण माझ्यासाठी संपत्तीपेक्षा मोठा गुण म्हणजे सत्यता. मनुष्याच्या जीवनात सत्य, करुणा, दान आणि कृतज्ञता या गुणांचा वास असेल तर मी स्वतः त्याच्या घरात टिकून राहते. तेव्हा जवळच्या मंदिरातील एका वृद्ध पुजाऱ्याने रात्रीचे शेवटचे घंटनाद केले आणि त्या नादात जग जणू एका क्षणासाठी थांबलं. त्या नादात शक्ती, शांती आणि प्रामाणिकतेचा स्पर्श होता. जणू देव स्वतः त्या संवादाला मुजरा करत होते. गौमाता चंद्रप्रकाशात न्हालेली शांत उभी होती आणि तिच्या आवाजात आता मानवी जीवनाचं गूढ उलगडणारं सौम्य तेज होतं. ती म्हणाली की माता मनुष्य जेव्हा प्राणीमात्रांवर दया ठेवतो, पृथ्वीचा आदर करतो आणि आपल्या कर्मांबद्दल प्रामाणिक राहतो, तेव्हा त्याचं आयुष्य फुलासारखं सुगंधी होतं. अशा माणसाला कधीच जीवनात अंधार जाणवत नाही, कारण सृष्टीचा आशीर्वाद त्याच्या सोबत चालतो. लक्ष्मी माता हे ऐकून म्हणाल्या की जो मनुष्य सृष्टीला प्रेम देतो त्याला सृष्टी दुप्पट परतफेड करते. आणि या क्षणी आकाशात एक शांत, थंड निळसर लहरी हल्ल्याप्रमाणे दिसली. जणू देवांनी या सत्यावर शिक्का मारला होता. नदी किनारी उभ्या दोघींच्या सावल्या त्या चंद्रप्रकाशात जणू प्राचीन कथांचे स्वरूप घेत होत्या आणि त्या रात्री त्या 5 तत्वांचा प्रकाश जगात व्याप्त होऊ लागला होता. त्या रात्रीच्या गंभीर शांततेत नदीकाठावर बसलेल्या लक्ष्मीमाता आणि गौमातेच्या संवादाचा प्रभाव दूरवरच्या पर्वतांपर्यंत पोहोचला होता. झाडांच्या फांद्यांतून चंद्रकिरण झिरपत होते आणि त्या किरणांनी जणू या पवित्र संभाषणाला आकाशाचा आशीर्वाद दिला होता. आश्रमातील सर्व ऋषी आपल्या हवनकुंडासमोर बसून ध्यानस्थितीत होते. त्यांच्या सामूहिक प्राणायामाचा मंद श्वास ज्या पद्धतीने वातावरणात विरघळत होता, त्यातून एक अनोखे पूज्यत्व निर्माण झाले होते. त्या क्षणी गौमाता आपल्या मोठ्या डोळ्यांनी मातेच्या दिशेने पाहत म्हणाली की माता, तुमची कृपा जगावर पसरली की भूमी सुवर्णासारखी फुलते. पण मनुष्य जेव्हा त्यातून गर्व निर्माण करू लागतो, तेव्हा त्या सुवर्णाची चमक कमी होऊ लागते आणि जगातील अनेक साम्राज्ये याच कारणाने नष्ट झाली आहेत. माता हे ऐकून म्हणाल्या की गर्व हा मनुष्याच्या अंतर्यामामधील पहिला शत्रू आहे. तो दिसत नाही, पण तोच माणसाला सर्वात खोल गर्तेत फेकतो. त्याच क्षणी जंगलाच्या दिशेने एक मंद गर्जना झाली. कदाचित दूरवर एखादा सिंह चालला असावा. आवाजाने सगळे प्राणी एक क्षण थांबले, पण वातावरणातील शांतता ढळली नाही, कारण त्या भूमीत देवतांचं संरक्षण होतं. नदीकाठावरच्या एका प्राचीन वडाच्या झाडाखाली एक वृद्ध साधू धीम्या लयीत राम नाम जप करत होता. त्याच्या ओठांच्या थरथरीतून निख्खळ भक्ती वाहत होती आणि त्या जपाचा सुवास जणू वाऱ्यावर स्वार होऊन नदीच्या दिशेने येत होता. लक्ष्मीमाता त्या आवाजाकडे ध्यानपूर्वक कान देत म्हणाल्या की जिथे भक्तीचा जप आहे तिथे मी स्वतः उपस्थित असते आणि माझी कृपा सहजपणे प्रकट होते. गौमाता पुढे म्हणाली की माता, मनुष्याच्या जीवनातील सुख हे त्याच्या आचरणावर उभं असतं. त्याची वाणी, त्याचं वागणं आणि त्याचे विचार यांमध्ये पवित्रता असेल तरच त्याच्या वाट्याला समृद्धी येते, कारण पवित्र मनुष्यावर देव स्वतः प्रसन्न होतात. तेव्हा एक हलकासा वारा वाहत आला, ज्यात पारिजातकाचा सुगंध होता. मंदिराच्या अंगणात फुललेली पारिजातकाची झाडं रात्री अधिक सुगंधी होतात आणि त्यांचा सुवास जणू त्या दिव्य क्षणाला अधिक पवित्र बनवत होता. गौमाता म्हणाली की माता, मनुष्याला महत्त्वाची गोष्ट समजत नाही, ती म्हणजे विचारांची शुद्धता, कारण विचारच कर्म बनतात आणि कर्मच भाग्य. लक्ष्मीमाता शांतपणे हसून म्हणाल्या की हो गौमाते, विचारशुद्धी हीच मानवाच्या आयुष्याची बीजाकृती आहे आणि हे बीज जेव्हा भक्तीचा पाण्याने सिंचित होतं तेव्हा सुखाचं मोठं वटवृक्ष बनतं. त्या वटवृक्षाच्या सावलीखाली मनुष्याला कोणतंही संकट स्पर्श होत नाही. दूरवर पर्वतांच्या कपारीतून निघणाऱ्या झऱ्याचा खडाळ आवाज या संवादाला सुंदर संगीत देत होता. आणखी काही क्षण शांतता पसरली आणि त्यातही काहीतरी दैवी स्पंदन होतं. जणू देव आपला श्वास रोखून या संवादाचा पुढील भाग ऐकत होते. त्या वातावरणात गौमाता आता आणखी गहन सत्य उलगडण्यासाठी सिद्ध होत होती, जे मनुष्य जातीला कलियुगाच्या अंधारातही मार्गदर्शन करणार होतं. नदीकाठावरील त्या दिव्य वातावरणात काही क्षणांसाठी पूर्ण शांतता पसरली. जणू आकाश, पृथ्वी, नदी, पर्वत, झाडे आणि प्राणीमात्रे या सगळ्यांनी आपला श्वास रोखून ठेवला होता. कारण गौमाता जे पुढे सांगणार होती ते तिच्या दीर्घ निरीक्षणातून जन्मलेले प्राचीन सत्य होते.
ती हळूच मातेच्या जवळ आली आणि मंद आवाजात म्हणाली की माता, मनुष्याच्या अंतःकरणातील सर्वात मोठा दोष म्हणजे अस्थिरता. तो एका क्षणी भक्तिमय होतो, दुसऱ्या क्षणी लोभाच्या मागे धावतो. एका क्षणी कृतज्ञ असतो, तर पुढच्या क्षणी विसरतो की त्याच्याजवळ काय आहे. ही अस्थिरता त्याला सदैव अशांत ठेवते. लक्ष्मी माता हे ऐकून म्हणाल्या की स्थैर्य हा देवाचा गुण आहे आणि जो मनुष्य स्थिर मनाचा आहे त्याच्याजवळ मी सहजपणे स्थिरावते. त्या क्षणी नदीच्या पाण्यावर एक लहरी उमटली आणि त्या लहरीवर चंद्रप्रकाशाने एक रजतरेषा तयार केली. त्या रजतरेषेकडे लक्ष्मी माता काही क्षण एकटक पाहत राहिल्या, जणू त्या लहरीला उत्तर देत होत्या. गौमाता पुढे म्हणाली की माता, मी पाहिलं आहे की मनुष्याला सुख मिळालं की तो आनंदात राहतो, परंतु थोडं संकट आलं की त्याचं मन ढवळून निघतं. तो देवाला विसरतो. त्याला वाटतं की संकट त्याच्यावर अन्यायाने आली आहेत. पण त्याला कळत नाही की संकट हीच परीक्षा आहे, ज्यातून त्याची अंतःकरणातील शक्ती जागृत होते. माता हे ऐकून म्हणाल्या की परीक्षांशिवाय आत्मा शुद्ध होत नाही. जशी सोन्याला अग्नीच्या तावातून जावं लागतं, तशीच मनुष्याच्या आत्म्याला संकटाच्या धगधगीतून जावं लागतं. तेव्हा नदीकाठावर दूरवर एक वृद्ध ऋषी ध्यानातून बाहेर आले. त्यांच्या तानामागे एक मोगऱ्याची कळी खोवलेली होती आणि त्यांच्या अंगावर मातीसारखा तपशक्तीचा सुवास होता. त्यांनी नदीकडे नजर टाकली, जणू त्यांनाही त्या दिव्य संवादाची जाणीव झाली होती. त्यांच्या ओठांवर मंद स्मित आलं आणि ते पुन्हा ध्यानस्थितीत गेले. त्या ऋषींच्या शांत व्यक्तिमत्वात जणू हजारो वर्षांचा तप होता. लक्ष्मी माता त्यांच्याकडे पाहून म्हणाल्या की मनुष्याने अशा ऋषींच्या जीवनातून शिकावं, कारण त्यांच्या अंतःकरणात स्थैर्य, समाधान आणि समर्पण आहे. गौमाता पुढे म्हणाली की माता, या जगातील 5 तत्व जे मी पाहिली आहेत ती फक्त मनुष्याने ऐकावी म्हणून नाहीत, तर त्याने ती आचरणात आणावी म्हणून आहेत. कारण आचरणाशिवाय कोणतंही तत्व जिवंत राहत नाही. एक चांगलं बीज जमिनीत टाकलं तरी ते वाढत नाही, जोपर्यंत त्याला पाणी, प्रकाश आणि काळ मिळत नाही. तसेच या तत्वांना भक्ती, संयम आणि दया मिळाल्याशिवाय ती फळं देत नाहीत. माता म्हणाल्या की योग्य आहे गौमाते, मनुष्य या तत्वांना आपल्या अंतःकरणात रुजवेल तेव्हाच माझी कृपा त्याच्यावर अनंत काळ राहील. तेवढ्यात आकाशाच्या एका कोपऱ्यात मंदपणे ढग सरकले आणि चंद्रप्रकाश अधिक स्वच्छ झाला, जणू आकाश स्वतःच या सत्यांवर मोहर उमटवत होतं. नदीकाठची वाळू हलक्या वाऱ्यात चमकू लागली आणि त्या सर्व दिव्य वातावरणात गौमाता आणि लक्ष्मी माता दोघीही शांत उभ्या राहून पुढील क्षणांच्या गहनतेत विलीन झाल्या. जणू आता पुढील अध्यायात आणखी व्यापक सत्य उलगडणार होते. सत्य जे मनुष्याला आध्यात्मिक आणि सांसारिक दोन्ही मार्गांवर प्रकाश देणार होतं. त्या रात्रीचा चंद्रप्रकाश अधिक स्वच्छ आणि पवित्र होत गेला. तसे नदीकाठाच्या परिसरात जणू देवाणी स्वतः बसून या संवादाला कान देत असल्याची अनुभूती निर्माण झाली. दूरवरच्या मंदिरे आणि आश्रमांच्या छतांवर चंद्रकिरणांचे थर शांतपणे साचत होते. त्यातून प्रकटणारा शीतल उजेड पाहून मनात एक अवर्णनीय भक्तिभाव जागृत होत होता. लक्ष्मी माता त्या उजेडात अधिक तेजस्वी दिसत होत्या आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली गौमाता जणू स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेली शुद्धतेची मूर्तीच वाटत होती. काही क्षण शांतता होती. नंतर गौमाता पुढे म्हणाली की माता, मनुष्याला युगानुयुगे एकच प्रश्न छळत आहे की त्याला सुख का टिकत नाही, समाधान त्याच्या हातातून का निसटतं आणि त्याचं मन का सतत अस्थिर राहतं. मी पाहिलं आहे की कित्येकांना धन मिळतं पण मनात शांती नसते, कित्येकांना मान मिळतो पण अंतर्मनात रिकामेपणा असतो, आणि काही जणांना देवाकडून आशीर्वाद असतो पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात, कारण मनुष्याला आत्मसंयम नावाचं तत्व समजत नाही. माता हे ऐकून म्हणाल्या की आत्मसंयम हा देवतांनी मनुष्याला दिलेला सर्वात मौल्यवान वारसा आहे, पण तोच मनुष्य विसरतो. आत्मसंयम म्हणजे इच्छा नसणे नव्हे, तर इच्छांना योग्य मार्गावर नेणे. ज्याच्या मनात संयम आहे त्याच्या जीवनात स्थिरता असते आणि त्या स्थिरतेमुळेच लक्ष्मी टिकते. तेव्हा दूरवर कुठेतरी एखादा मोर आवाज काढला. त्याच्या पंखांवर पडलेल्या चंद्रप्रकाशाने त्याचं नर्तन अधिक दिव्य बनवलं होतं. गौमाता त्या दिशेत पाहत म्हणाली की माते, या जगात मनुष्य अनेकदा आपल्या सुखाचा शोध बाहेर घेत राहतो, पण त्याला कळत नाही की सुखाचा झरा त्याच्या अंतःकरणात आहे. अंतर्मन शांत असेल तर बाहेरचं जग स्वर्ग वाटतं, पण मन अशांत असेल तर सोन्याचा महालही रिकामा वाटतो. लक्ष्मी माता हसत म्हणाल्या की हेच कारण आहे की मी त्या घरात स्थिर राहते जिथे मन स्थिर आहे. त्या क्षणी नदीकाठावरून एक मंद गार वारा वाहत आला.
त्या वाऱ्याने नदीच्या पाण्यात तरंग निर्माण केले आणि त्या तरंगांवर चंद्रकिरणांचे प्रतिबिंब जणू सुवर्ण किरणांसारखे चमकू लागले. जणू देव स्वतः त्या सत्यावर शिक्का मारत होते. गौमाता आता आणखी खोल स्वरात म्हणाली की माता, या 5 तत्वांपैकी अंतिम 2 तत्वे आत्मसंयम आणि अंतःकरणातील शुद्ध विश्वास आहेत. ज्याच्या मनात विश्वास आहे तो अडचणीतही तुटत नाही, कारण त्याला माहिती असतं की देव त्याच्या सोबत आहेत. आणि ज्याचं मन देवाशी जोडलेलं आहे त्याला कधीही भय वाटत नाही. तो परिश्रम करतो पण फलाची चिंता करत नाही. तो दान करतो पण त्याचा अहंकार बाळगत नाही. तो सत्य बोलतो पण दिखाऊपणा करत नाही. अशा मनुष्याच्या आयुष्यात देवीचे पाऊल स्थिर राहते. लक्ष्मी माता म्हणाल्या की या जगात ज्याने स्वतःला जिंकलं त्याला सगळं जग जिंकल्यासारखं होतं. कारण जिंकणं हे बाहेरील नाही तर आतल्या शक्तीचं द्योतक आहे. त्या क्षणी वातावरणात एक मंत्रध्वनी घुमू लागला. कदाचित आश्रमातील ऋषी प्रातःकाळाच्या तयारीसाठी जप सुरू करत असावेत आणि त्या मंत्रांच्या लहरींनी नदीकाठाच्या हवेत पुन्हा एकदा दिव्यता निर्माण केली. अशी दिव्यता ज्याने हा संवादाला स्वर्गीय तेज दिलं. त्या दिव्य रात्रीच्या गूढ वातावरणात नदीकाठ शांतपणे चमकत उभा होता. जणू चंद्रकिरणांनी त्याच्या प्रत्येक थेंबावर आशीर्वाद कोरला होता. दूरवरच्या पर्वतांच्या कपारीतून येणारा वारा मंदपणे वाहत होता आणि त्यात एक विलक्षण थंडवा आणि पवित्रता दडलेली होती. त्या वाऱ्यासोबत कधीकधी जंगलातील फुलांचा गोड सुवास येत होता, ज्यामुळे वातावरण आणखीच दिव्य होत होते. अशा त्या क्षणी लक्ष्मी माता नदीकाठी बसलेल्या अवस्थेत गहन चिंतनात मग्न झालेल्या दिसत होत्या. त्यांच्या अंगाभोवती मंद तेजाचा प्रकाश होता, जो चंद्रप्रकाशासह एकरूप होत एक अद्वितीय दिव्यता निर्माण करत होता. गौमाता मातेच्या जवळ शांतपणे उभी होती. तिचे मोठे डोळे चंद्रप्रकाशात न्हालेल्या नदीकडे लागले होते, जणू ती पुढील क्षणांबद्दल काही महत्त्वाची अनुभूती घेत होती. काही वेळाच्या शांततेनंतर गौमाता म्हणाली की माता, मी जग पाहत असताना एक गोष्ट वारंवार जाणवली. मनुष्याच्या अनेक कृती, अनेक इच्छा, अनेक प्रयत्न असूनही तो अनेकदा स्वतःपासूनच दूर जातो, कारण त्याला आपल्या आत्म्याशी संवाद साधण्याची वेळच मिळत नाही. तो बाहेरच्या जगात धावत राहतो पण आतल्या प्रकाशाची अनुभूती घेत नाही. या आतल्या प्रकाशाचा अभाव त्याला अंधाऱ्या मार्गावर नेतो. माता हे ऐकून मृदूपणे म्हणाल्या की आत्म्याशी संवाद साधणं म्हणजेच ध्यान, आणि ध्यान मनुष्याला अंतःकरणातील सत्याशी जोडतं. ह्या जोडणीशिवाय मनुष्य कितीही रिच्युअल्स करत राहिला तरी त्याला खऱ्या अर्थाने शांतता मिळत नाही. तेव्हा नदीच्या पाण्याने एक हलका आवाज केला, जणू त्या संवादाला अनुमती देत होता. दूरवर एका कोकिळेने रात्रीच्या शांततेत मधुर स्वर काढला. त्या स्वरात असं काही होतं की जणू देवांनी त्या क्षणाला फूल अर्पण केलं. गौमाता पुढे म्हणाली की माता, मनुष्य अनेकदा देवाला विनवतो, आर्तपणे प्रार्थना करतो, पण त्याची प्रार्थना फक्त शब्दांमध्ये राहते, हृदयात पोहोचत नाही. कारण त्याच्या मनात एकाच वेळी आशा आणि वासनांचं वादळ असतं. हे वादळ थांबत नाही तोपर्यंत देवाची कृपा त्याच्या जीवनात टिकून राहत नाही. लक्ष्मी माता म्हणाल्या की श्रद्धा ही अशी नदी आहे जी शंका आणि भीतीच्या दगडांना धुवून काढते. जिथे श्रद्धेचा प्रवाह आहे तिथे लक्ष्मी स्थिरावते, कारण श्रद्धा मनुष्याला आतून उभं करते. तेव्हा दूरवरच्या प्राचीन मठातून काही ऋषी बाहेर येत होते. त्यांच्या हातातील मशाली मंद प्रकाश देत होत्या. त्या मशालींच्या टोकांवर जळणारा अग्नी जणू त्यांच्या अंतर्मनातील तपशक्तीचं प्रतीक होता. त्यांच्या पावलांतील लयीत गूढ गाभाऱ्यातून येणाऱ्या स्तोत्रांचा प्रतिध्वनी मिसळला होता. गौमाता त्या ऋषींकडे पाहत म्हणाली की माते, हे ऋषी जसं एकाग्रतेनं देवाच्या मार्गावर चालतात तसंच मानवानेही जीवनात एक शुद्ध केंद्र शोधलं पाहिजे, कारण जिथे मन स्थिर होतं तिथे सुख स्थिर होतं. लक्ष्मी माता यांच्या डोळ्यात ते क्षणभर तेज तरळलं. जणू त्या म्हणत होत्या की या जगातील सर्वात मोठं शस्त्र म्हणजे शांतचित्त मन आणि सर्वात मोठं धन म्हणजे समाधानाची छाया. त्या क्षणी नदीच्या पाण्यातून एक सौम्य सुवास आला. जणू पाण्यातच देवीच्या उपस्थितीची सुगंधरेषा वाहत होती. आणि त्या पवित्र क्षणाने रात्र हळूहळू ओसरत होती आणि पूर्व दिशेला हलका निळसर प्रकाश उमटू लागला होता. जणू पहाटेच्या आगमनाचा पहिला संकेत आकाशानं नदीकाठावरच्या त्या पवित्र भूमीला दिला होता. मंद वारा आता थोडा थंड झाला होता आणि त्यात पहाटेची ओल मिसळून एक गूढ, चैतन्यमय स्पर्श निर्माण झाला होता. त्या वातावरणात लक्ष्मी माता आणि गौमाता अजूनही नदीकाठी उभ्या होत्या, पण त्यांच्या आजूबाजूला आता पहाटेचा शुभ सुवास निर्माण होऊ लागला होता.
आश्रमातील ऋषी हळूहळू उठू लागले आणि त्यांनी दूरवरच्या गौघाटावर जाऊन पाण्याचे अंजन डोळ्यांवर फिरवले. त्यांचे पावलांचे मंद आवाज, नदीच्या लहरींचा खळखळाट आणि पक्ष्यांच्या पहिल्या चिवचिवाटात मिसळून जणू एक प्राचीन संगीत निर्माण करत होते. त्या क्षणी गौमातेनं मातेच्या दिशेनं पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आणखी गहन विचारांची छाया दिसली. ती म्हणाली की माता, रात्री आपण ज्या तत्वांबद्दल बोललो ते फक्त मनुष्याला सुख आणि संपत्ती देण्यासाठी नाहीत, तर त्याच्या आत्म्याला देवाच्या मार्गावर नेण्यासाठी आहेत. कारण मनुष्याला सर्वात मोठं सुख मिळतं ते देवाशी जोडलेलं मन मिळालं की. आणि देवाशी जोडण्यासाठी मन शुद्ध असलं पाहिजे. माता हे ऐकून म्हणाल्या की शुद्ध मन हेच लक्ष्मीचे खरे आसन आहे. जिथे मन स्वच्छ, नम्र आणि प्रेमळ आहे तिथे मी स्वतः राहते आणि ते घर कोणत्याही संकटानं कधी ढळत नाही. तेव्हा नदीकिनारी असलेल्या एका छोट्या प्राचीन मंदिरातून एक वृद्ध पुजारी बाहेर आले. त्यांच्या हातात तांब्याची थाळी होती, ज्यात तुळशीची पानं आणि पवित्र जल होतं. ते संथ चालत नदीच्या दिशेने आले आणि त्यांनी पहिले जल धरून सूर्याला अर्घ्य देण्याची तयारी केली. त्यांच्या चालण्यात इतकी शांतता होती की जणू ते काळाच्या पल्याडून आले होते. गौमाता त्यांना पाहत म्हणाली की माता, अशा लोकांच्या जीवनात मोठी स्थिरता असते, कारण त्यांचं हृदय प्रार्थनेने भरलेलं असतं आणि प्रार्थनेचं हृदय असतं तिथे अंधार कधीच टिकत नाही. माता प्रेमानं मान हलवत म्हणाल्या की हो गौमाते, मनुष्याला आनंद देणारी गोष्ट म्हणजे प्रार्थनेतील निष्कपटता. कारण देवाला शब्दांची गरज नसते, त्यांना हृदयाची भाषा समजते. त्या क्षणी दूरवर सूर्याची पहिली लालसर किरणं पर्वतांच्या शिखरावर पडली आणि त्या किरणांनी जंगलातील झाडांच्या टोकांना सुवर्ण स्पर्श दिला. निसर्ग जणू जागृत होत होता आणि पहाटेच्या त्या प्रकाशात लक्ष्मी माता अधिक तेजस्वी दिसू लागल्या, जणू त्यांचं स्वरूपच आकाशातील सूर्यकिरणांनी व्यापलं होतं. गौमाता शांत स्वरात पुढे म्हणाली की माता, मी असंख्य मनुष्यांना पाहिलं आणि त्यांच्यातील एक मोठा दोष नेहमी जाणवला, तो म्हणजे त्यांचा उतावळेपणा. ते एका क्षणात फलाची अपेक्षा करतात, परिश्रम करताच परिणाम मिळावेत अशी त्यांची इच्छा असते. पण निसर्ग कधीच अशा उतावळेपणाला साथ देत नाही. प्रत्येक बीजाला अंकुरण्यासाठी वेळ लागतो, प्रकाश लागतो आणि संयमाचा आशीर्वाद लागतो. जिथे संयम नाही तिथे सुखाचं झाड उगवत नाही. त्या क्षणी नदीचा प्रवाह अधिक वेगाने वाहायला लागला, जणू तोही संयमाच्या या सत्याला मान्य करत होता. पहाटेचा प्रकाश आता नदी किनाऱ्यावर स्पष्टपणे पसरू लागला होता. आकाशातून उतरलेली हलकी धुक्याची चादर झाडांच्या फांद्यांवर, गवतावर आणि पाण्याच्या काठावर मंदपणे विसावत होती. त्या धुक्यातून दिसणाऱ्या चंद्राच्या शेवटच्या किरणांना एक विलक्षण सौम्यता लाभली होती. लक्ष्मी माता आणि गौमाता त्या उजेडात जणू अधिक दिव्य वाटत होत्या. पहाटेच्या ताज्या वाऱ्यात फुलांचा मंद सुवास पसरला होता आणि त्या वातावरणात जप करणाऱ्या ऋषींचा आवाज वाढू लागला, जणू नव्या दिवसाच्या आरंभी संपूर्ण सृष्टीने स्वतःला पुन्हा एकदा भक्तीच्या प्रकाशात अर्पण केलं होतं. त्या क्षणी गौमाता पुढे म्हणाली की माता, मनुष्याच्या जीवनातील 5ही तत्व खूप महत्त्वाची आहेत, पण त्यांना टिकवण्यासाठी मनुष्याला एक गोष्ट अवश्य शिकावी लागते, आत्मिक धैर्य. कारण धैर्याशिवाय श्रद्धा जागी राहत नाही, धैर्याशिवाय कर्म टिकत नाही आणि धैर्याशिवाय सत्याचा मार्ग चालत नाही. लक्ष्मी माता शांतपणे म्हणाल्या की धैर्य म्हणजे केवळ संकटांचा सामना करणं नव्हे, तर देवावरचा विश्वास न ढळू देणं आहे. जेव्हा मनुष्य म्हणतो की देव माझ्यासोबत आहेत, तेव्हा त्याच्या मार्गातील दगड देखील फुलांत रूपांतरित होतात. त्या क्षणी नदीच्या पाण्यात सूर्याच्या पहिल्या किरणांचे प्रतिबिंब पडले आणि त्या लहरींनी सोनेरी रंग धारण केला, जणू नदी स्वतःच देवीच्या सत्यावर मोहर उमटवत होती. गौमाता त्या प्रकाशाकडे एकटक पाहत म्हणाली की माता, मी अनेक पिढ्या पाहिल्या, अनेक युगांचे बदल पाहिले, पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे कर्माचे तत्व. जो कर्म करतो त्याला फल मिळतंच, उशिराने मिळालं तरी मिळतंच. आणि जेव्हा मनुष्य परिश्रमाला पूजा मानतो तेव्हा देव स्वतः त्याच्या आयुष्यात समृद्धीचं दार उघडतात. तेव्हा आश्रमाच्या अंगणात एक तरुण शिष्य धावत आला आणि त्याने गुरुजींसमोर नम्रपणे मस्तक टेकवलं. त्यांच्या हातात लाकडांच्या काड्या आणि काही फुलं होती. तो हवनासाठी व्यवस्था करत होता. त्याच्या भालावर पहाटेचा घाम चमकत होता. ती चमक जणू त्याच्या परिश्रमाची पूजा होती. लक्ष्मी माता त्याच्या दिशेने पाहून म्हणाल्या की असा परिश्रम करणाऱ्यावर मी नेहमी प्रसन्न राहते, कारण त्याच्या हातांच्या घामात सत्य आणि भक्ती असते. गौमाता पुढे म्हणाली की माता, मनुष्याला संपत्ती हवी असते पण तो परिश्रम टाळतो,
तुला सुख हवं पण संयम सोडतो, तुला भक्ती हवी पण मन शांत ठेवत नाही, म्हणूनच त्याचं जीवन भरकटतं. परंतु जेव्हा मनुष्य शांत मनानं, प्रेमानं आणि धैर्यानं जीवन जगतो, तेव्हा त्याच्या घरात तुमच्या पावलांचे नाद कायम राहतात. तेव्हा सूर्य जास्त वर आला आणि पहाटेचा मंद निळसर रंग हळूहळू सोनेरी प्रकाशात बदलला. नदी किनारा आता पूर्णपणे उजळला. झाडांच्या फांद्यांवर विराजमान पाखरं एकत्र गाणं सुरू करू लागली आणि त्या संगीताने वातावरणात नव्या दिवसाची आशा निर्माण केली. त्या नव्या आशेमध्ये लक्ष्मीमाता आणि गौमाता दोघीही जणू पुढील दिव्य अध्यायाकडे जाण्यास सिद्ध झाल्या, कारण सत्याचा उजेड आता आणखी व्यापक रूपानं सृष्टीवर पसरू लागला होता. पहाटेच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण नदीकाठ उजळून निघाला होता. झाडांच्या पानांवर थबकलेले दवबिंदू प्रकाशात चमकत होते आणि त्या चमकण्यातून जणू आकाशातील देवांनी पृथ्वीवर पुष्पवृष्टी केली असल्याची अनुभूती निर्माण होत होती. नदीच्या प्रवाहाचा मंद नाद आणि पक्ष्यांच्या गोड स्वरांनी वातावरण पूर्णपणे जिवंत आणि पवित्र बनले होते. लक्ष्मीमाता आणि गौमाता आता एका मोठ्या प्राचीन वडाच्या सावलीत उभ्या होत्या. त्या वडाच्या फांद्या एवढ्या रुंद होत्या की जणू त्याखाली संपूर्ण गाव दडू शकेल. त्या झाडाचा सुगंध मातीच्या पवित्रतेसोबत मिसळून एक अनोखं मंगल वातावरण तयार करत होता. माता त्या फांद्यांकडे पाहत म्हणाल्या की या वडासारखं दीर्घायुष्य, स्थिरता आणि शांतता मनुष्याच्या जीवनात यावी अशी माझीच इच्छा असते. पण मनुष्य स्वतःच जीवनातील साधेपणाला दुर्लक्षित करतो, कारण त्याला भासतो तो ऐश्वर्याचा चमकणारा मुखवटा, पण दिसत नाही ती शांततेची खोली. गौमाता शांत स्वरात म्हणाली की माता, आजच्या काळात अनेक मनुष्य स्वतःच्या सुखासाठी धडपडत आहेत, पण त्यांना समजत नाही की खरे सुख देणारी गोष्ट आकर्षण नसून समाधान आहे, आणि समाधान मिळतं ते आत्मशांतीतून. आत्मशांती मिळते ती श्रद्धेतून, आणि श्रद्धा टिकते ती सत्य आणि सद्भाव यातून. त्या क्षणी नदीकाठावरील एका प्राचीन आश्रमातून 2 वृद्ध साधू बाहेर आले. त्यांच्या हातात जलकुंभ होते आणि त्यांच्या अंगावर तांबड्या रंगाचा धोतर माखलेला होता. त्यांच्या पावलांत एवढी शांतता होती की ते चालताना जणू भूमीला आशीर्वाद देत होते. ते नदीकाठाकडे आले आणि सूर्यात उठणाऱ्या तेजाला अर्घ्य देऊ लागले. त्यांचा मंत्रोच्चार नदीवर, पर्वतांवर आणि झाडांवर प्रतिध्वनित होत एक विलक्षण दिव्य कंपन निर्माण करत होता. तो कंपन जणू सृष्टीच्या हृदयात उतरून तिच्या श्वासांना लयबद्ध करत होता. लक्ष्मीमाता त्या दृश्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाल्या की मनुष्याला जेव्हा आपल्या जीवनात लय सापडते तेव्हाच त्याचे मन शांत होतं. जसं नदी तिच्या प्रवाहाच्या लयीने सुंदर दिसते, जसं झाडं त्यांच्या फांद्यांच्या लयीने वाऱ्याला प्रतिसाद देतात, तशीच मनुष्याच्या जीवनात श्रद्धा, संयम आणि प्रेमाची लय निर्माण झाली की त्याच्या अंतर्यामाधील अंधार दूर होतो. गौमाता पुढे म्हणाली की माता, मी पाहिलं आहे की माणसांकडे साधनं कमी असूनही ते आनंदी असतात, पण ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते सुद्धा कधी कधी दुःखी असतात, कारण आनंदाचा झरा बाहेर नाही, तो स्वतःच्या अंतःकरणात आहे. त्याला स्पर्श केल्याशिवाय कुणालाच खरे सुख मिळत नाही. तेव्हाच एका फांदीवर बसलेल्या कोकिळेने मधुर स्वर काढला. त्या स्वरात इतकी माधुर्याची शक्ती होती की काही क्षणांसाठी संपूर्ण निसर्ग थबकला आणि मग पुन्हा त्याच सुरात वाहू लागला. लक्ष्मीमाता त्या सुरात हरवून हळूच म्हणाल्या की निसर्ग ही देवांची भाषा आहे, आणि ज्याने निसर्गाशी संवाद साधला तो देवाशीही सहज जोडला जातो. त्या क्षणी वडाच्या फांद्यांवरून काही पांढऱ्या पाकळ्या खाली पडल्या, जणू वरून देवांनी आशीर्वाद दिला होता. वडाच्या फांद्यांवरून सौम्य वाऱ्यात हेलकावत खाली पडणाऱ्या पांढऱ्या पाकळ्या नदीकाठावर जणू स्वर्गीय पुष्पवर्षेसारख्या झेपावत होत्या. त्यांचं मृदू स्पर्श नदीच्या सुवर्ण लहरींशी एकत्र येताच वातावरणात एक दिव्य अलौकिक प्रकाश पसरण्यास सुरुवात झाली. लक्ष्मीमाता त्या प्रकाशाच्या मध्यभागी उभ्या राहिलेल्या दिसत होत्या. त्यांच्या तेजस्वी मुखावर करुणेचा असा गहिरा स्पर्श होता की जणू संपूर्ण सृष्टी त्यांच्याकडे कृतज्ञतेने नतमस्तक झाली होती. गौमाता त्यांच्या शेजारी उभी होती. तिच्या डोळ्यात 5ही तत्वांचे गूढ प्रकाशमान प्रतिबिंब झळत होते. माता पुढे म्हणाल्या की गौमाते, आज तू दिलेली ही 5 तत्वांची शिकवण केवळ एका मनुष्यासाठी नव्हे तर या पृथ्वीवरील प्रत्येक जीवासाठी आहे, कारण या 5 तत्वांमध्येच कलियुगाचा अंधार फोडण्याची आणि मनुष्याला सुवर्ण प्रकाशाकडे नेण्याची सामर्थ्य आहे. तेव्हा नदीच्या पाण्यातील लहरी अधिक शांत झाल्या, जणू त्या सत्याला प्रणाम करत होत्या. दूरवर आश्रमातील सर्व ऋषी नदीकाठाकडे चालत येत होते. त्यांच्या हातात वैदिक ग्रंथ, पवित्र जल आणि हवनातून उठलेली दिव्य धूळ होती.
ते सर्व मातेच्या समोर येऊन नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता आणि आश्चर्याची गूढ चमक दिसत होती. जणू त्यांना जाणवलं होतं की आकाशातून उतरणारी ही कृपा फार दुर्मिळ आहे. गौमातेनं मातेच्या चरणांवर मान टेकवत म्हणाली की माता, मी युगानुयुगे जगात फिरून मनुष्याची मनं पाहिली. ते कुठे चुकतात, कुठे अडकतात आणि कुठे तुटतात हे अनुभवलं. म्हणूनच मला देवाज्ञेने तुमच्याकडे ही 5 तत्व सांगण्याची प्रेरणा झाली. लक्ष्मी माता तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या की गौमाते, तू पृथ्वीवरील सर्वात पवित्र प्राणी आहेस. तुझ्या हृदयात करुणेचे जे महासागर भरलेले आहेत ते मनुष्याला कधीही समजणार नाहीत. पण आज तुझ्या मुखातून जगासाठी उलगडलेली ही 5 दिव्य सत्य अनंत जीवांना प्रकाश देणार आहेत. त्या क्षणी आकाशातील मेघ मंदपणे सरकले आणि सूर्याच्या किरणांनी मातेच्या मागे एक सुवर्ण मंडळ निर्माण झालं. त्या तेजाकडे पाहून ऋषी विस्मयाने थरारले आणि त्यांनी एकाच वेळी मंत्रोच्चार सुरू केला. त्या मंत्रांच्या लहरींनी नदीकाठ, पर्वत, झाडं, पक्षी आणि संपूर्ण निसर्गाला एक दिव्य कंप देऊन टाकला. त्या कंपात जणू देवतांची उपस्थिती जाणवत होती. माता म्हणाल्या की या क्षणापासून जो मनुष्य नम्रता, दान, कृतज्ञता, सत्य आणि आत्मसंयम या 5 तत्वांवर चालेल त्याच्या जीवनात कधीही अंधार राहणार नाही. त्याचं घर सुख, समाधान आणि समृद्धीने पूर्ण राहील आणि माझी कृपा त्याच्या दरवाजावर सदैव नाद करत राहील. इतकं म्हणताच मातेचं तेज अधिक झगमगायला लागलं आणि हळूहळू ते प्रकाश आकाशात विलीन होऊ लागला. जणू सुवर्णधारा हळूहळू स्वर्गाच्या दिशेनं परतत होती. नदीकाठावरील सर्व ऋषी, प्राणी आणि निसर्ग त्या दिव्य दृश्यासमोर नतमस्तक झाले आणि त्या क्षणी गौमाता नदीकाठावर उभी राहून शांत नजरेने आकाशाकडे पाहत म्हणाली की जगात जो या तत्वांवर चालेल तो कधीच गरीब, दीन किंवा दुःखी राहणार नाही. कारण देव तुमच्या मनात वास करतील आणि त्यांचं वासस्थान जिथं आहे तिथं कधीही अंधाराची छाया पोहोचत नाही. सूर्यकिरणांनी उजळलेल्या त्या नदीकाठावर ही कथा शांतपणे पूर्ण झाली. पण तिच्या 5 तत्वांचा प्रकाश जगभर पसरून अनंतांच्या हृदयात सदैव उजळत राहिला. कथा जरी संपली असली तरी तिच्यातील 5 तत्वांचा प्रकाश आपल्या जीवनात तेवढ्याच तेजाने झळकत राहावा हीच माझी मनापासून इच्छा आहे. कारण या तत्वांमध्ये केवळ प्राचीन ज्ञानाची गोडी नाही तर जीवन बदलण्याची खरी शक्ती लपलेली आहे. जेव्हा मनुष्य नम्रता आणि सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा त्याच्या जीवनातील अंधार स्वतः हटत जातो आणि श्रद्धेचा दीप त्याच्या घरात उजळत राहतो. या पवित्र तत्वांचा स्वीकार करणारा प्रत्येक जीव स्वतःच्या जीवनात देवाच्या पावलांचे नाद ऐकू शकतो. कारण देवाचे घर हे सोन्याच्या महालात नव्हे तर पवित्र मनात असते आणि पवित्र मनात प्रवेश करणारी कृपा अनंत असते. म्हणूनच भक्तांनो, या कथेतून जे काही शिकलो ते फक्त ऐकण्यासाठी नाही तर आत्मसात करण्यासाठी आहे. कारण आत्मसात केलेले तत्व संपूर्ण पिढ्यांना उजळून टाकू शकते आणि ज्या घरात भक्तीचा सुगंध असतो तिथं लक्ष्मी मातेचे पाऊल आपोआप पडते. नक्कीच आपल्या धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्री लक्ष्मी देवी असा भक्तिभावाने कमेंट करा.